तुला शाप देऊन दग्ध केला असतं, जाळून टाकला असतं. असं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. क्षमा केली तिला. आणि दुर्वास ऋषी बद्रिका आश्रमाकडे जाण्यासाठी निघालेले. अशा प्रकारे परशुरामजी सांगतायत. आता तू केवळ बाळ भावेसी, आपुले हिताहित नेनसी. वा. शुभ किंवा अशुभ तुझसी, कोटोनी पै समजेल. कोटोनी पै समजेल. लहानपणी अज्ञानपण असतं महाराज. आणि अज्ञानपणामध्ये हित आणि अहित काही माणसाला कळत नाही. अज्ञान अवस्था लहानपणी असते. बाळपणामध्ये शुभ अशुभ हित अहित माणसाला ते येत्यात बसत्यात. बाकीच्या पोती ऐकायला आल्यावर पोतीच ऐकायची. येणारा येईन बसणारा बसन. बाळपणी कळत नाही महाराज. आणि तरुण भाव झाला ना, हित काय अहित काय, आपलं काय कुठलं काय, जाणते पण नेणते पण हे तरुण वयामध्ये प्रौढ झाल्यानंतर कळतं. बालपणी काहीच कळत नाही. म्हणून बालपणी काही चूक झाली ना त्याला माफ आहे महाराज. बालपणामध्ये जर काही गुन्हा केला तर त्याला अटकसुद्धा करीत नाही आजच्याही कायद्यामध्ये. हो, आजच्याही कायद्यामध्ये तसा बाबासाहेब आंबेडकरनं कायद्यामध्ये तरतूदच केलेली. बाल अवस्थेमध्ये जर गुन्हाही मोठा जर झाला तर त्याला अटक करीत नाहीत महाराज. वयाच्या 12 वर्षापर्यंत करतात का? त्याचं गुन्हा मर्डर जरी झाला तरी त्याला अटक नाहीत करीत. अज्ञानपणानं झालं म्हणतात. तशा पद्धतीने हित आणि अनहित तुला बालभाव असल्यामुळं, वय लहान असल्यामुळं काही कळालं नाही म्हणून करता मी तुला माफ करतो, क्षमा करतो. अशा प्रकारे दुर्वास ऋषी म्हणतायत आणि बद्रिका आश्रमाकडे जाण्यासाठी निघतायत. आता मी करीतो गमन, सदा तव कल्याण. वा. अवश्य भवी शुभाशुभ दान, कोणाचे न उल्लंघावे. आता मी जाणार आहे पण तुझं कल्याण असो असा आशीर्वाद दिला महाराज. होय. ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती. संत असे असतात महाराज. काही लाभ नसतो त्यांना, पण कळवळा असतो, प्रेम असतो. आणि म्हणून करता म्हणतायत आता मी जाणार आहे पण प्रत्येकानं जे सांगितलं का त्याचं आता इथून पुढं ऐक. माझं जरी नाही ऐकलं, तू माझं ऐकलं नाहीस काही, पण आता इथून पुढं तुला जे काही उपदेश करतील, जे काय तुला कुणी सांगतील त्याचा ऐक असं म्हणतात. आणि दुर्वास ऋषी पुढं निघतायत. ऐसे बोलोनी दुर्वास मुनी, शीघ्र निघाला गेला तेतोनी. पुरुष उत्तमाच्या हेळणी, तत्क्षणी निष्प्रभ झाली मुनी कन्या. अशा प्रकारे नारद आपलं दुर्वास ऋषी बोललेले. तिथून बद्रिका आश्रमाकडं जाण्यासाठी निघालेले आहेत. पुन्हा त्या विप्र कन्येला पश्चाताप झाला ना. हो, दुर्वास ऋषीचं मी काहीच ऐकले नाही. माझ्या हिताचं सगळं त्यांनी सांगितलं पण मी त्यांचं काहीच ऐकले नाही. आणि म्हणून करता त्याला पश्चाताप वाटू लागला. तसंच आहे महाराज प्रत्येकाचं. घरातले माणसं आपल्या हिताचं सांगत असतात पण घरातले माणसं निघून गेले पुन्हा लक्षात येतं ते आपल्यासाठी आपल्या फायद्याचं सांगत होते पण आपण ऐकलं नाही. सांगतात प्रत्येकाचं आपण आपलं कॅल्क्युलेशन लावून बघा. प्रत्येकाला सांगतात का नाही? हिताचं सांगतात पण जोपर्यंत सांगतात तोपर्यंत माणसं ऐकत नाहीत. आणि माणूस निघून गेला ते पश्चाताप होतो महाराज. ते सांगत होते ती खरं होतं, ते आपण ऐकायला पाहिजे होतं. असा पश्चाताप त्या ठिकाणी त्या कुमारिकेला झाला. जे काही दुर्वास ऋषी आहेत ते बद्रिका आश्रमाकडे निघून गेले. पुढं काय होतं ऐका. मागतीने चिरकाळवर अंतरी करनिया विचार, शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठवले.
असो तिनं मनामध्ये अंतरामध्ये विचार केला. लवकरात लवकर दैवत प्रसन्न होणार महादेव आहे. महादेवाची उपासना केली, महादेवाचं जप केला, महादेवाचं तप केलं. लवकरात लवकर प्रसन्न होणारं दैवत महादेव आहे महाराज. म्हणून करता बऱ्याच दिवस चिरकाळ विचार केला. आता महादेवाची उपासना करावी, महादेवाची ध्यानधारणा करावी आणि महादेवाला प्रसन्न करून घ्यावावं असा विचार त्या कुमारिकेनं केलेला आहे. आणि त्याचे करिता आराधन वा सर्व कामना होतील पूर्ण. तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे. करावे हेची योग्य असे. महादेवाची भक्ती करावी, महादेवाचा जप करावा, महादेवाचा तप करावा आणि महादेव प्रसन्न होतील आणि हेच योग्य मनाला वाटतंय असं करावं असा विचार त्या बालिकेनं केलेला आहे. ऐसा निश्चय करो निमनी ती मेधावी ऋषीची नंदनी. आती दुष्कर तपाचरणी प्रवर्त झाली त्या काळी. हो, निश्चय हा मनाचा असतो महाराज. निश्चय कुणाचा असतो? मनाचा असतो. प्रत्येकानं निश्चय मनाशी करावा. मनानं केलं की ध्यान होतं महाराज. अगोदर सुरुवात कुठं होते महाराज निश्चयाची? विचार कुठं करतं? मनामध्ये माणूस करतो आणि मनामध्ये विचार आला की प्रत्येकजण कार्य करतो. मनाला विचार केला महाराज की आता महादेवाची तपश्चर्या करायची आहे असं म्हणून मनाला निश्चय केला आणि तो योग्य मनाला वाटला आणि ती महादेवाची तपश्चर्या किंवा ध्यानधारणा किंवा जप किंवा अनुष्ठान करण्यासाठी निघालेली आहे. जो जगदीश्वर पंचवदान दशभुज दिव्य त्रिनयन अनाथनाथा दीन रक्षण उमार मन जगद्गुरो. जो जगदीश्वर आहे, ज्या भगवंताला 10 हात आहेत, ज्या भगवंताला 3 डोळे आहेत महाराज. शंकर भगवंताला 10 हात आहेत, 3 डोळे आणि 5 मुख आहेत महाराज. आणि अशा महादेव भगवंताची पूजा करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी ती निघालेली आहे. तया लागी अंतरी ध्यान तयाचेची उद्देशे सतत भजन पूजनादिक करीत कष्ट बहुत चालविले. त्याचे अंतरामध्ये ध्यान, त्याचं भजन पूजन. पहिलं तर अंतरामध्ये ध्यान लागतं महाराज. ज्याची जप तप अनुष्ठान करायचं आहे का त्याच्यासाठी अंतर शुद्ध लागतं, अंतरामध्ये ध्यान लागतं आणि मनही त्याच्यामध्ये लागतं महाराज. हो, आपला देह इथे आणि मन अनेक ठिकाणी आहे का नाही? आपलं तसंच आहे महाराज. म्हणून करता आपल्याला दैवत प्रसन्न होत नाही. कितीही वर्षपूर्ती वाचली, कितीही वर्षपूर्ती ऐकली आणि कितीही वर्षपूर्ती सांगितले, मन ध्यान एकत्र जर नसेल तर पालत्या घागरीवर पाणी महाराज. कितीही वर्ष तिच्यावर पाणी पडलं की भरल का? नाही भरत. म्हणून करता तिचं मन ध्यान एकाग्र केलेलं आहे आणि महादेवाची ध्यानधारणा भजन पूजन करू लागलेली आहे. ग्रीष्म माझी उष्मा दारुण तेव्हा करी पंचाग्नी साधन. वा, हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदकी. बघा उन्हाळ्यामध्ये आज किती ऊन होतं? 48 डिग्री, 48 डिग्री होतं. किती 48 कडे गेलं. तर उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधन यज्ञ पेटवायचा आणि आहुती त्याच्यामध्ये टाकायची. यज्ञ पेटवणे आणि आहुती आतमध्ये टाकणे. उन्हाळ्यामध्ये यज्ञ पेटवणे आणि आहुती टाकणे
त्याला चावल्याशिवाय गिळत नाही आणि केल्याशिवाय कळत नाही. आता चुली पुढं बसतानाच विचारायचं मला, बसं वाटतं का चुली पुढं स्वयंपाक करताना? तर गॅस निघाले सोडून द्या महाराज. नाही तर चुली पुढं स्वयंपाक या दिवसात करायचा म्हणलं त्यालाच विचारायचं किती याद लागतं. तर उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी साधना करायची नाही, हिवाळ्यामध्ये थंड पाण्यात बसायचं, अशी तिची साधना. आणि अशी साधना केली तर दैवत प्रसन्न होतं महाराज. उन्हाळ्यामध्ये अग्नी पेटवायचा, त्याच्यामध्ये आहुती टाकायची समोर बसून, आणि हिवाळ्यामध्ये फुल अशा प्रकारची थंडी असते आणि त्या टायमाला नग्न पाण्यामध्ये बसून त्या महादेवाची ध्यानधारणा करायची. अशा प्रकारची साधना ती करू लागलेली आहे. वर्षा ऋतू माझी भ्रष्टी बहुत, तैती उघडी प्रजन्यात, दर्भशये वरी सतत, अनाव्रत निजतासे. पावसाळ्यामध्ये पाऊस सारखा पडतो आणि त्या टायमाला त्या पावसामध्ये नग्न पावसामध्ये उभा महाराज. कशी नग्न पावसामध्ये उभा, पांघरण्यासाठी नाही, हातारण्यासाठी नाही, काहीच नाही महाराज. खाली बसण्यासाठी सुद्धा गवताचंच आसन. आणि अशा प्रकारची साधना ज्या त्या ऋतूमध्ये त्या त्या ऋतूसारखं होऊन ती साधना करू लागलेली आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी महाराज. अशी साधना करावं लागते महाराज, आणि त्यावेळेस दैवत प्रसन्न होतं असं सांगता येतं. प्रात साय नित्य नेमान, आदोमुख करी धूम्रपान, आहार विहार गमनागमन, निद्रादी संपूर्ण त्यागिले. सगळा त्याग केला महाराज. सकाळ दुपार आणि संध्याकाळ धूम्रपान, फक्त धुरच बघशेल, बाकी काहीच नाही. जाणं येणं बसणं उठणं खाणं पिणं झोपणं सगळ्याचा त्याग, आणि फक्त एका ईश्वराचा ध्यान महाराज. होय, असा सर्वस्वाचा त्याग करावा लागतो महाराज. तवा दैवत प्रसन्न होतं महाराज, नाहीतर दैवत प्रसन्न होत नाही. अशा प्रकारे सांगतात. क्रश झाले सर्व शरीर, चित्ती आठवी श्री शंकर, ती तियेची तपस्या उग्र, पाहून इंद्र घाबरला. क्रस्य झाले सर्व शरीर, आठवी श्री शंकर. होय, सगळं देह क्रस्य झाला, देह वाळून गेला, त्वचा आणि हाडं राहिले महाराज, आतलं मांस सगळं संपून गेलं महाराज. अशी अवस्था ज्यावेळेस त्या कुमारिकेची झाली, होय, आपली श्रीमंती, आपलं वैभव, आपलं ध्यान, आपली धारणा दुसऱ्याला कवाच देखवत नाही महाराज. देखवत आहे का? तुम्ही नुसती पोथी वाचलेली, पोथी सांगितलेली, पोथी ऐकलेली लोकायला जमत नाही. जपन तपन अनुष्ठान ध्यान धारणा हे मोठ्या लोकाला तर मुळीच आवडत नाही महाराज. तिचं जप तप ध्यान धारणा. इंद्राला भीती वाटली. इंद्राला त्याला काय वाटलं, हिनं जर मोठी ध्यान धारणा जप केलं, महादेव जर प्रसन्न झाला आणि माझं जर पद हिनं मागितलं तर निश्चित महादेव तिला देतील. म्हणून मोठ्या लोकाला पुढची भीती वाटणार. गावातसुद्धा एखादा माणूस जरा मोठा व्हायचा वाण दिसला, त्याच्यापेक्षा मोठ्या लोकायला जमत नाही महाराज. का? आपलं ठिकाण हा घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. होय, वाटतं ना तसं. आणि तशा पद्धतीनं राजा इंद्राला भीती वाटली. आता ही जप तप अनुष्ठान करून महादेव प्रसन्न करून घेईल, आणि माझी जर पद मागितलं तर माझं पद जाईल, म्हणून करता भीती वाटलेली आहे. माझे पद ही घेईल आता, मनोनी तया पडली चिंता, बहुत विघ्न केले तत्वता, परिती व्यर्थ झाली. माझे पद घेईल म्हणून त्याला चिंता वाटली महाराज. आणि माणसाला चिंता वाटली. कुणाची चिंता वाटते? समोरची चिंता वाटली. आता एक जण सांगायला समोर बसला ऐकायला, सांगणाऱ्याच्या समोर पुढचा झोपायला, सांगणाऱ्याला चिंता वाटते महाराज. आणि मी एवढे मोठ्याने बोंबलं तर हे झोपायला खुशाल. होय, म्हणून करता त्या इंद्राला चिंता वाटली.
ही माझं पद घेतल्याशिवाय राहायची नाही, म्हणून अनेक संकट तिच्यावर पाठवले महाराज, अनेक विघ्न केले, पण त्या सगळ्या विघ्नाला मात करून तिचं जे ध्यान होतं का, ध्यान शंकर भगवंताचं ध्यान करीत होते महाराज. कुणी काही किती बुंगलू द्या महाराज, कुणकडे काय मोठे ना आरडू द्या ओरडू द्या, आपलं जे काही ध्यान, ज्याच्यावर आपलं ध्यान आहे का त्याच्यावरलं ध्यान भंगलं नाही पाहिजे महाराज. आपण पुती ऐकायला आलोत ना, पुतीच ऐकली पाहिजे. कुणी बोंबलू द्या, आरडू द्या, ओरडू द्या, काही करू द्या, आणि त्यावेळेस दैवत प्रसन्न होतं महाराज. किती विघ्न केले त्या इंद्रानं, तिला अनेक विघ्न केले महाराज, पण तिचं जी काही ध्यान होतं महादेवाचं अनुष्ठान करण्याचं, थोडंही भंगलेलं नाही. पुढं काय होतं, यवम प्रकारे विप्रवाळी तपाच्या रती झाली, 9,000 वर्ष लोटली, केवळ उरली जिवंत, केवळ उरली जिवंत. विप्रकन्या ती ब्राह्मणाची मुलगी अनुष्ठान करीत होती महाराज, ध्यान धारणा करीत होती. 9,000 वर्षे, किती वर्षे, 9,000 वर्षे फक्त जिवंत उरली महाराज. काही तिच्यामध्ये नव्हतं महाराज, त्वचा आणि हस्ती राहिल्या महाराज, फक्त शिल्लक जिवंत हा प्रकार तिच्यामध्ये राहिला, बाकीचा काहीच तिच्यामध्ये शिल्लक नव्हतं. अशा प्रकारचं अनुष्ठान 9,000 वर्षे तिनं केलं. त्यावेळेस काय होतं म्हणून परशुरामजी सांगतात, तेव्हा भगवान गौरी रमण श्री शंकर झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रगट करून तीज पुढे टाकला. तेव्हा भगवान गौरी शंकर, होय भगवान गौरी शंकर तेवढी मोठी ध्यानधारणा 9,000 वर्षे केल्यानंतर प्रसन्न झाले, आणि प्रसन्न होऊन प्रगट झाले महाराज. आणि प्रगट होऊन त्या कुमारिकेकडे येतात. शुद्ध स्फटिका समान वर्ण, तेज पाके सूर्या समान, दशभुज पंचवदन, नीलकंठ साजिरा, नीलकंठ साजिरा. देव कसा साजिरा दिसू लागला महाराज, सूर्यासारखा तेजस्वी, शुभ्र पटीक. चंद्र उगवल्यानंतर पटीक दगड जसे पादरतात, शुभ्र शोभायमान दिसतात, आणि तशा पद्धतीने महादेवाचा रंग पांढरा आहे महाराज, बरोबर आहे ना. महादेवाचा कलर कसा आहे, पांढरा. स्फटिक, स्फटिक म्हणजे पांढरा, सूर्यासारखे तेजस्वी शोभायमान सोज्वळ दिसू लागले, आणि त्या कुमारिकेकडं प्रसन्न होण्यासाठी येऊ लागलेले आहेत. माता पिंगट जटाचा भार, माझी झुळझुळ वाहे नीर, तृतीय नेत्रीचा वैश्वानर, तेज प्रकार तयाचे. त्याचा रंग सफेद आहे महाराज, 10 हात आहेत, 5 मुख आहेत, 3 डोळे आहेत, डोक्यामध्ये गंगा आहे, झुळूझुळू डोक्यातून गंगा वाहते. असे महादेव शंकर त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. भस्म चर्चित सर्व शरीर, नाग यज्ञोपवीत सुंदर, ऐसा भगवान श्री शंकर, प्रत्यक्ष पुढे पातला. हो, सर्व अंगाच्या ठिकाणी भस्म लावलेले त्या भगवान शंकरानं, आणि सगळ्या अंगाच्या ठिकाणी नागैत महाराज, मनगटाच्या ठिकाणी, गळ्याच्या ठिकाणी, डोक्याच्या ठिकाणी, आणि अशा प्रकारचा महादेव भगवान त्या कुमारिकेच्या पुढं प्रगट झाले. आणि प्रगट होऊन काय बोलतात, ते दिव्य स्वरूप विलपून, विप्रकन्या उठली तत्क्षण, शरीरा माझी येता प्राण, प्रेत उठे तत्काळ, प्रेत उठे तत्काळ. असं सुंदर शोभायमान भगवंत समोर उभा राहिले. आणि त्यावेळेस ती विप्रकन्या, ती साध्वी उठलेली, कशी उठली, हो शीतंतला दृष्टांत देऊन सांगितलं महाराज कविकारांनी. तसं अचेतन पडलेलं शरीर, आणि त्या शरीरामध्ये प्राण यावा
आणि ते शरीर एकाएकी उठावं आणि त्या पद्धतीनं ती प्रकन्या उठलेली आहे आणि शंकर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारे सांगतात. परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमौळी म्हणून तयाच्या पद कमळी प्रेमे मस्तक ठेविले. प्रमानंदे होळीन झाले, प्रमानंदामध्ये आनंदित झाली महाराज आणि महादेवाच्या नावाचा गजर करून महादेवाच्या पायावर तिनं डोकं ठेवलेलं आहे. हर हर महादेव अशा प्रकारे मोठेनं गजर केला आणि ते महादेव भगवंताच्या पायावर डोकं ठेवलेलं आहे. महादेव प्रसन्न झाले. काय होतं पुढं? सवेची दोन्ही हस्त जोडून मानसोपचारी केले पूजन मधुरपणी प्रेमे स्तवून स्तब्ध उभी राहिली. हात जोडले महाराज आणि हात जोडून मानस पूजा केली महाराज. मानस पूजा, मनाची पूजा प्रकार, देहाची पूजा. आता तिथं काय 9000 वर्षे झालं ते धारणा करते, ध्यान करते. मग तिथं काय पूजेसाठी 6 महिना आहे का? काय लौकिक पूजा करण्यासाठी फुलं नाही, पाणी नाही, आरती नाही, कुंकू नाही, हळद नाही. काय तिथं जी काही लौकिक पूजा करायची आहे ती पूजा करण्यासाठी काहीच नाही महाराज. मानस पूजा, मनाचीच पूजा. सगळं मनातूनच महाराज. सगळं काय जे व्हायचे ते मनातूनच, याला मानस पूजा म्हणतात. उठली आणि मानस पूजा त्या ठिकाणी त्या महादेवाची केलेली आहे. तय तो भगवान पार्वतीवर हो प्रिय कन्येसी बोले सादर बाले मी साक्षात शंकर तुझ प्रसन्न झालो असे. तो महादेव पार्वतीचा वर त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. हे बाळे, हे मुली कुमारिके, मी स्वतः श्री शंकर तुझ्या समोर आलेलो आहे आणि मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय तुझी इच्छा आहे ते इच्छाप्रमाणे तू माग, असे स्वतः महादेव शंकर येतात महाराज. अशा प्रकारची ध्यान करावं लागतं. त्यावेळेस स्वतःहून देव येतो महाराज. देवाकडे जायचीच गरज नाही. कुठं बसली होती? अरण्यामध्ये जाऊन बसली होती महाराज. हो, आणि अशा प्रकारचे खरतड तपश्चर्या केले. स्वतः महादेव प्रसन्न झाले. हे कुमारिके, हे बाळे, मी महादेव आलं असं देवाला म्हणावं लागतं महाराज. अशा प्रकारे म्हणत आहे. तरी मागे वरदान तव इच्छा सर्व पूर्वीन वा वा. तय शिवाचे ऐकोनी वचन विप्रकन्या आनंद. महादेव म्हणतात, कुमारिके, मी प्रसन्न झालेलो आहे. काय वरदान मागायचं असेल ते माग, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. जे मागशील ते देतो. जे तुझी इच्छा असेल ते मागायचं, ते माग. असं महादेव भगवंत प्रसन्न झाले म्हणतात. त्यावेळेस ती कुमारिका काय म्हणते? आणि म्हणे पार्वती रमण प्रसन्न झालासी दया घना तरी माझी मन कामना पूर्ण करी सत्वर. हे देवा, हे महादेवा, तुम्ही खरंच मला प्रसन्न झालात ना? मी मागल ते तुम्ही देणार आहेत ना? महादेव म्हणले, हो, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला जे मागतील तेच देण्यासाठी आलेलो आहे. तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. म्हणते, खरंच झालात ना? मी मागल ते द्याल ना? आता मागते म्हणले. काय मागते ऐका. पती दे, पती दे, पती दे मजसी. ओ पती दे, पती मी मागते तुझसी. वा वा वा. दया वाचो निमम मानसी इच्छा नाही काहीच. इच्छा नाही काहीच. देवा, माझ्यावर प्रसन्न झालात ना? मागू का? म्हणले, माग. काय मागायचे ती माग. पती दे, पती दे, पती दे, पती दे मजसी.
काही विद्या नसे मानसी, फक्त पतीची विद्या आहे, बाकी दुसरी काहीच विद्या नाही माझ्या मनामध्ये. असं किती वेळेस म्हणली ऐका, बोला. ते विप्रकन्येचे भाषण हो. ऐकुनी बोले उमारमान, बाळे तू स्वमुखे वचन बोलली तैसेची होईल, बोललीच तैसेची होईल. महादेव भगवंत म्हणतात, हे बाळे, हे कुमारिके, स्वतःच्या मुखानं जसं बोललीस तसंच होईल. किती वेळेस मागितलंस आणि तितक्या वेळेस मी तुला पती देईल. कसा देईल ऐका. पती दे मज प्रती, हो. आईसे 5 वेळा बोलली निवृत्ती, मनोनी तुझला 5 पती अति उत्तम होतील, अति उत्तम होतील. पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे, पती दे, असं गोड शब्दामध्ये 5 वेळेस बोललेस आणि त्याच्यामुळं तुला 5 पती उत्तम अशा प्रकारचे भेटतील. मला उत्तम, मनाची इच्छा पूर्ण करणारे, मनाच्या विरोधात कधी न जाणारे पती असा महाराज. मग तिथं संसार सुखानं आनंदानं होतो महाराज. आणि मनाच्या विरोधात पती गेला, आबा बाबा काय संसारात मदत नाही महाराज. महादेवाचं वरदान आहे महाराज. पती दे, पती दे, अति गोड शब्दामध्ये बोललीस